जर तुम्हाला इंग्लिश पॅराग्राफ समजायला कठीण जात असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्रामर, वर्ब्स आणि सेंटेन्स स्ट्रक्चर समजून सांगणार आहे. ओके, तर हा पॅराग्राफ जो आहे तो MPSC राज्यसेवा पेपर नंबर 2 इंग्लिश लँग्वेजमधून घेतलेला आहे. जे कोणी MPSCची तयारी करत आहात किंवा ज्यांना कोणती म्हणजे इतर गव्हर्मेंटची एक्झाम देत असाल आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे. विषयाला सुरुवात करूया. फिलॉसॉफी ऑफन डिफाईन ॲज द लव्ह ऑफ विजडम. फिलॉसॉफी म्हणजे तत्त्वज्ञान आहे. ऑफन बऱ्याचदा, डिफाईन म्हणजे परिभाषित केलेली, ॲज द लव्ह ऑफ विजडम म्हणजे प्रेम. फिलॉसॉफी म्हणजे ज्ञानावर प्रेम. ठीक आहे. is the study of ultimate causes and a critical analysis of human experience. ती मानवी जीवन, अनुभव आणि जगाच्या कारणाचा अभ्यास आहे. कॉन्शियसली और अनकॉन्शियसली एव्हरीवन डेव्हलप्स अ फिलॉसॉफी ऑफ लाईफ. म्हणजे कळत न कळत प्रत्येक माणूस जाणून बुजून, ठीक आहे, जीवनाबद्दलची एक विचारसरणी तयार करतो. A theory of the world and the individual's relation to it that shapes attitudes and action. म्हणजे की ती विचारसरणी त्याच्या वागणुकीवर आणि कृतीवर परिणाम करते. ठीक आहे. इथे दिलेलं आहे बघा, दॅट शेप्स ॲटिट्यूड्स अँड ॲक्शन. इथं आहे की अ थेअरी ऑफ द वर्ल्ड अँड द इंडिव्हिज्युअल्स म्हणजे प्रत्येकाच्या जीवनावरती विचारसरणी परिणाम करत असते. इवन द अनएज्युकेटेड होल्ड सिम्पल बिलीव्स दॅट गाईड देअर लिव्स. फॉर लाईफ विदाऊट सम फिलॉसॉफी इज मिस्टेकन. इवन दोज हू डिनाय इट्स नीड अढेअर टू अ हिडन फिलॉसॉफी. म्हणजे काय की अगदी अशिक्षित, अनएज्युकेटेड, अशिक्षित लोकसुद्धा, ठीक आहे, काही साधे विश्वास ठेवतात जे जीवन मार्गदर्शित करतात. ठीक आहे. कारण कोणत्याही फॉर लाईफ विदाऊट, कारण कोणत्याही तत्त्वज्ञानाशिवाय, सम फिलॉसॉफी तत्त्वज्ञानाशिवाय जीवन चुकीचे वाटू शकते. इवन दोज हू डिनाय म्हणजे की जे कोणी म्हणजे पालन करत नाही, म्हणजे ज्यांना गरज वाटत नाही, तत्त्वज्ञानाची गरज नाकारतात, ठीक आहे, तेही इट्स नीड अढेअर टू अ हिडन फिलॉसॉफी म्हणजे ते लोकसुद्धा अढेअर म्हणजे पालन करणे, काही लपलेल्या तत्त्वज्ञानांचे पालन करत असतात. म्हणजेच तात्पर्य काय आहे की जीवन हे तत्त्वज्ञानाशिवाय अधुरं आहे. इथे आपण काही वर्ब आणि त्याचे फॉर्म्स दिलेले आहेत याच पॅरेग्राफमधले, ते पाहून घेऊया. डिफाईन आहे, हा फर्स्ट फॉर्म आहे. ठीक आहे. डेव्हलप आणि इथे पास्ट पार्टिसिपल काय येणार आहे, ING. शेप. हेल्ड. होल्ड म्हणजे ठेवणे, धरणे. शेप्स आकार. डेव्हलप्स म्हणजे तयार करणे, तयार केलेले. ओके. गाईड म्हणजे मार्गदर्शन करणारे, गाईडेड मार्गदर्शन केले किंवा केलेले. अढेर म्हणजे पालन करणे, पालन केलेले. डिनाय म्हणजे नाकारणे, नाकारले. डिनेन म्हणजे की नाकारले किंवा नाकारणे. ठीक आहे. आता याचे ॲडवर्ब देखील दिलेले आहेत इथे, कॉन्शियसली आणि अनकॉन्शियसली. म्हणजे एखाद्या वर्बबद्दल जेव्हा अधिक माहिती देतात तेव्हा त्याला ॲडवर्ब म्हणतात. ठीक आहे. आता इथे बघा, काही शब्द मी मराठीमध्ये त्याचा उच्चार, अर्थ दिलेला आहे, तो देखील तुम्ही पाहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ऑफन म्हणजे अनेकदा, डिफाईन म्हणजे परिभाषित केलेली, विजडम म्हणजे ज्ञान, कॉन्शियसली म्हणजे जाणीवपूर्वक, अनकॉन्शियसली म्हणजे नकळत, फिलॉसॉफी म्हणजे तत्त्वज्ञान. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, नाऊनबद्दल जेव्हा अधिक माहिती कोणी देत असेल, ठीक आहे, त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणतात. आता इथे बघा, फिलॉसॉफिकल म्हणजे काय, विचार करणारा. आणि पर्सन हे एक नाऊन आहे. फिलॉसॉफर म्हणजे की तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारा, खोल अभ्यास करणारा, आणि इथे देखील खोल विचार करणारा असा अर्थ इथे
होतो. ठीक आहे. आता इथे अजून एक माझ्याकडनं राहून गेलं. हे बघा, मिस्टेकन जे आहे ना, मिस्टेकन हा वर्बचा थर्ड फॉर्म आहे. मिस्टेक, मिस्टोक. ओके, म्हणजे गैरसमज झाला. ठीक आहे. हे देखील तुम्ही इथे नोट डाऊन करून घ्या. खूप महत्त्वाचा टॉपिक मी घेऊन आलेली आहे. तुम्ही याचा कंप्लीट अभ्यास करा. ठीक आहे. आणि असेच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.